भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, पवित्र श्रावण मास अंतर्गत शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, सर्व कथाप्रेमी श्रोतागण, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण त्रिपुरासुर वधाची कथा श्रवण करीत होतो। ब्रह्माजींच्या वरदानाने तीन जे असुर होते, तारकासुराचे पुत्र, यांना मय दानवांनी 3 विमान बनवून दिले। आणि त्या तिघही विमानांना घेऊन हे 3 असुर होते, हे पापाचरण करू लागले, देवतांना त्रास देऊ लागले। आणि त्या कारणाने देवता सर्व दुखी होऊन भगवान शिव कडे आले। भगवंतांनी नाही सांगितलं आणि भगवान विष्णूने मायावी पुरुषाची उत्पत्ती केली आणि मायावी पुरुष यांनी सर्वांना धर्म भ्रष्ट केले। आणि तेव्हा पुन्हा भगवान शिवची स्तुती करून भगवान शिवला प्रसन्न केले। आणि भगवान शिवने सांगितलं की तेव्हा माझ्यासाठी एक विचित्र रथ तयार करा। तिथपर्यंतची कथा आपण आणली। भगवान शिव युद्धासाठी तयार झाले आणि त्या समयी विश्वकर्मा यांनी एक विचित्र रथाची निर्मिती केली, ज्यामध्ये रथाचे जे 2 चाक होते, एक सूर्य झाले आणि एक चंद्र झाले। रथाचा जो घोड्यांशी लागलेला दंडा असतो ते 6 ऋतू झाले। रथाला जे वस्त्र होते ते समुद्र झाले। त्यामध्ये सर्व ज्या नद्या होत्या त्या हातामध्ये चामर घेऊन आणि भगवंताला वारा देण्यासाठी उभ्या राहिल्या। ब्रह्माजी स्वयं त्या रथाचे सारथी झाले। 4 वेग होते, ते 4ही वेग 4 घोडे झाले। त्या रथाला जेवढ्या पण घंट्या होत्या ते सर्व वेद मंत्र झाले। मेरू पर्वत होते ते धनुष्य झाले। धनुष्याला जे दोरी असते ते वासुकी नाग झाले। ज्या बाणाने भगवान शिव या तिघही विमानांना मारणार होते तो बाण भगवान विष्णू झाले। त्या बाणाच्या पुढची जी अणी असते ते अग्निदेव झाले। आणि घोड्यांना चालवण्यासाठीचा जो चाबूक असतो ते भगवंताचा प्रणव मंत्र ओंकार ते झाले। अशा प्रकारे विचित्र रथ तयार झाला आणि त्या रथावरती भगवान शिव विराजमान झाले। आणि भगवान शिव यांच्या मागे सर्व देवसेना भूतसेना हे चालू लागले। आणि जिथे तिघही विमान उपस्थित होते त्या जागेवरती भगवान शिव आले आहेत। हातामध्ये धनुष्य घेतलं, त्यावरती बाण चढवला, वाट पाहत आहे की तिघचे तिघ केव्हा एकत्रित येतील, कारण की एकच बाणामध्ये तिघही नगर हे नाश करायचे। अनेक वर्षांपर्यंत भगवान शिव वाट पाहत आहे, देवता वाट पाहत आहे, भूतसेना वाट पाहत आहे की हे तिघ नगर एकत्र येतील आणि आता भगवान शिव यांचा नाश करतील, आता भगवान शिव यांचा नाश करतील। वर्ष व्यतीत झाले तरी सुद्धा ते तिघही नगर एक लाईन मध्ये आले नाही।
आणि त्या समयी आकाशवाणी झाली, हे भगवान सदाशिव, तुम्ही दिलेलं स्वयं वरदान ते तुम्ही विसरले. तुम्ही गणेशला वरदान दिला आहे, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. या सर्व कार्यांमध्ये गणेशचं पूजन सर्वप्रथम करावं, नाहीतर तुमचं कार्य हे सफळ होत नाही. तुम्ही सर्वप्रथम गणेश यांचं अर्चन करा, तेव्हाच तुम्ही या तिघही नगरांचा नाश करू शकाल. भगवान शिव म्हणतात, इथे गणपतीला कुठे आणलं? ब्रह्माजींनी हाती सोपारी ठेवली, म्हणे हे गणेश घ्या, मी वेद मंत्रांचं गान करतो, तुम्ही पूजा करा. आणि ब्रह्माजीने हातावरती सुपारी पकडून ठेवली आणि तेव्हापासून सुपारीमध्ये आपण आवाहन करतो देवतांचं आणि त्यांचं पूजन करतो. आणि तेव्हा भगवान शिव यांनी गणेश यांची पूजा केली. ब्रह्माजींनी वेद मंत्रांचं गान केलं आणि जशी गणपती महाराजांची पूजा पूर्ण झाली, गणेश पूजा होता बरोबरच आकाशामध्ये तिघचे तिघ नगर एक लाईन मध्ये आले. अभिजित मुहूर्ताचा प्रारंभ झाला. चंद्रमा पुष्य नक्षत्रामध्ये गेला. मेघकालीन पाऊस पडू लागला आणि त्या समयी भगवान शिव यांनी हातामध्ये धनुष्य घेऊन त्यावरती बाण ठेवला आणि जसा बाण सोडला त्या बाणातून अग्नी निघाला आणि तिघचे तिघ नगर एक सोबत जळू लागले आणि रागची ढीग होऊन खालती पडले. भगवान शिव या तिघांचा नाश करताना अति क्रोधायमान झाले होते. सर्व देवता येऊन भगवंताची स्तुती करतात, हे भगवान, तिघांचा नाश झाला आहे, तुम्ही आता शांत व्हा. आणि सर्व भगवान शिवला वंदन करू लागले. तेव्हा भगवान शिव देवतांची स्तुती ऐकून म्हणतात, हे देवतांनो, आजपासून मी तुम्हाला वरदान देतो की जेव्हा जेव्हा पण तुम्हाला संकट येईल तेव्हा तेव्हा तुमची रक्षा मी करणार, असं वरदान भगवान शिव यांनी दिलं. या नगरांमध्ये मै दानव पण राहत होते. ज्यांनी हे तिघही नगर रचले होते ते मै दानव पण त्याच नगरांमध्ये राहत होते. जशी आग लागली तशी त्यांनी खालती उडी घेऊन घेतली. भगवान शिवच्या शरणी आले. भगवान शिव म्हणतात, मै दानव, तुम्ही आता इथे राहायचं नाही. हे दानव तुमचा उपयोग दुसऱ्या कामांमध्ये करतात, त्रास देण्यासाठी करतात. तुम्ही वितल लोकांमध्ये जा. आणि मै दानव यांना वितल लोकांमध्ये पाठवलं. अशा प्रकारे भगवंतांनी या 3 नगरांचा नाश केला. म्हणून त्रिपुरारी असं देवतांनी भगवंताचं एक नाव ठेवलं. या बाजूला युद्ध समाप्त झालं आणि ते 300चे 300 मायावी पुरुष होते ते भगवान विष्णू यांच्या शरणी गेले. भगवानला म्हणतात, आम्ही केवढं मोठं पाप केलं. एक तर ते भगवंत शिव यांचे भक्त होते, त्यांना धर्म भ्रष्ट केले. वेद धर्म जो आहे त्याला खंडित केला, पाखंड शिकवला, पाखंडाचे ग्रंथ लिहिले. भगवान विष्णू म्हणतात, चिंता करू नका, तुम्ही समाज कल्याणाकरिता हे सर्व केलं, तुम्हाला यात पाप लागणार. कोणाची हत्या करणे हे पाप आहे, पण तो जर गायला मारत असला, तो जर ब्राह्मणाला मारत असला आणि त्याला तुम्ही मारा तर ते पाप आहे की पुण्य आहे? म्हणजे समाज कल्याणाकरिता तुम्ही या ग्रंथांची रचना केली, हा धर्म चालवला, तुम्हाला पाप लागणार नाही. आणि जा मी तुम्हाला वरदान देतो, कलियुगामध्ये
मारवाड प्रांतामध्ये हा तुमचा धर्म खूप मोठ्या प्रमाणात चालतो, ज्याला पाखंड धर्म नावाने पण ओळखला जाईल. अशा प्रकारे भगवान विष्णू यांनी त्या मायावी पुरुषांना वरदान दिलं. भगवान शिव यांचं अद्भुत हे चरित्र पापांना नाश करणार आहे. त्यानंतर युद्धखंडामध्ये दोन अति अद्भुत कथा आहे. एक आहे जालंधरची कथा आणि एक आहे शंखचूड यांची कथा. दोघं पण कथांमध्ये फक्त एक पॉइंटचा फरक आहे. म्हणजे जर 100 पॉइंट या कथेला दिले तर 99 पॉइंट या कथेला, एवढाच एक पॉइंटचा फरक आहे. म्हणून दोघांपैकी एकच कथा कोणती पण ऐकली म्हणजे दोघी पण कथा ऐकल्या, सारख्याच कथा आहे, फक्त नाव चेंज होतं. तर त्यामध्ये शंखचूडची आपण कथा ऐकू, जालंधरची कथा आपण ऐकली असेल. तर ब्रह्माजीच्या वंशामध्ये मरीची झाले, मरीचीच्या वंशामध्ये कश्यप. कश्यप यांना 13 पत्न्या होत्या. त्यामध्ये दनू नावाची जी पत्नी होती, त्या दनू पत्नी द्वारा पूर्वोचित नावाचा एक पुत्र जन्माला आणि त्या पूर्वोचितला दंभ नावाचा एक पुत्र जन्माला आहे. तो दंभ नावाचा पुत्र अति बळवान होता, पराक्रमी होता, जितेंद्रिय होता आणि भगवान विष्णू यांचा भक्त होता. या दंभने शुक्राचार्यांना गुरु बनवून आणि शुक्राचार्यांकडून श्रीकृष्ण मंत्राची दीक्षा घेतली. बोलाय नवीन कथा आहे की नाही? आतापर्यंत दानव असला म्हणजे तो ब्रह्माजीच तप करायचा, महादेवाचं तप करायचा. या दंभने भगवान श्रीकृष्णांचं तप केलं, पुष्करला गेला आणि पुष्कर क्षेत्रामध्ये बसून ब्रह्माजींचं भगवान श्रीकृष्णांचं तप केलं. अद्भुत पुष्कर क्षेत्र आहे. पण आज पण तुम्ही तिथे जा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे काही अलगच दुनिया आहे. तर यांनी भगवान कृष्णांचा ज्या गुरुमंत्र त्यांना प्राप्त झाला शुक्राचार्यांद्वारा, त्या गुरुमंत्राचा जप तप केलं. 1,00,000 वर्षांपर्यंत त्या मंत्राचा जप केला. आपण 5 वर्ष माळा करतो तरी पण तेवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवतो. दररोज माळा करतो ना, तर तो अभिमान आपल्या मनामध्ये कायम राहतो. मी तर माळा करतो, मी तर माळा करतो, माझ्यासोबत असं व्हायला नको. 1,00,000 वर्षापर्यंत दंभनी तप केलं आणि तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड डोलू लागला आणि त्यावेळेस भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलं मागा यांचे आयुष्य पण मोठे मोठे होते बरं, लाख वर्षाचे आयुष्य होते यांचे. आणि त्यातून 1,00,000 वर्ष म्हणजे असं पाहायला गेलो तर काही मोठं वर्ष यांच्यासाठी नव्हतं. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे, तर आपण त्या रीतीने तप केलं तर नक्कीच भगवान प्रसन्न होतील. आता भगवान विष्णू प्रकट झाले म्हणे मग काय वरदान पाहिजे? तर म्हणे मला पुत्र नाहीये, मला तुम्ही एक पुत्र द्या आणि असा पुत्र द्या की जो तुमचा भक्त असणार आणि तो या त्रिलोकीला जिंकू शकेल, ज्याला कोणीच पराजित करू शकणार नाही, असा एक तुमचा भक्त माझ्या घरी जन्माला आला जो माझा पुत्र असणार. आणि त्यावेळेस भगवान यांनी होकार दिला की चला तुला एक पुत्र होईल. कारण की राधिकाजीने श्रीरामाला शाप दिला होता, सांगितलं तू राक्षस बनून जा, आणि ते श्रीरामा राक्षस बनून येणार होते. आणि भगवान विष्णू यांनी आशीर्वाद दिल्याने ते जे श्रीरामा होते ते या दंभच्या घरी प्रगट झाले दानव स्वरूपाने आणि त्यांचं नाव शंखचूड असं ठेवण्यात आलं. आता शंखचूड धीरे धीरे मोठे झाले
भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने हा पुत्र मिळाला होता. भगवंताचे सखा श्रीदामा हे होते, म्हणून अति तेजस्वी होते, अति बळवान होते. आणि मोठे झाल्यानंतर शंखचूड यांनी जैगिषम्य नावाच्या ऋषींच्या उपदेशाने पुष्कर मध्ये जाऊन, जिथे पितांनी जाऊन तप केलं, त्याच जागेवर ते बसून त्यांनी हजारो वर्षांपर्यंत ब्रह्माजीचं तप केलं. ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्यावेळेस ब्रह्माजींकडून प्रसन्न झाले, अमरत्व पाहिजे होतं, मला मारू शकणार नाही असे वरदान मागायचे होते. ब्रह्माजींनी त्याला एक कवच दिलं की जा, हे कवच तू धारण कर. जोपर्यंत हे कवच तुझ्या जवळ आहे, तू स्वतः ओम कोणाला देत नाही, तोपर्यंत तुझ्या जवळ आहे. आणि जोपर्यंत तुझ्या जवळ आहे तोपर्यंत तुला कोणीच मारू शकणार नाही. आणि इथून तू बद्रिकाश्रमामध्ये जा. बद्रिकाश्रमामध्ये धर्मध्वज नावाची राजाची कन्या तप करते, त्या कन्यासोबत तू लग्न कर. ती पतिव्रता नारी असणार. जोपर्यंत तुझ्याकडचं हे कवच आणि ती पतिव्रता नारी, तिचा पतिव्रता धर्म जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत तुला कोणीच मारू शकणार नाही. ब्रह्माजी निघून गेले आणि शंखचूड तिथून बद्रिकाश्रमामध्ये गेले. शंखचूडने पाहिलं की एक अति तपस्वी कन्या, जिचं अति सुंदर रूप होतं, ते तप करीत होती. आता शंखचूडला माहितीये की ब्रह्माजीने सांगितले हिच्यासोबत लग्न कर, पण शंखचूडने जाऊन डायरेक्टच काय म्हणतात नाव घेतलं. काय कोण आहे म्हणे तू, इथे काय करते. ते पण तशीच होती समोर. ते म्हणतात तुला काय काम आहे, मी काय करते इथे. म्हणजे कित्येक वेळी असं असतं की कोणी व्यक्ती सांगतो की जा, हे काम त्याला सांगू नये, अथवा मी सांगतो ही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगू नये. तर सांगणारा व्यक्तीचे शब्द काही अलग असतात, भाव अलग असतो, आणि जो मधला माणूस असतो तो जेव्हा सांगायला जातो तेव्हा ते पूर्ण बदलून जात असत. असं होतं अनेक वेळी. आपण एक गेम खेळलो असणार की पहिला व्यक्ती काहीतरी कानामध्ये सांगतो, इकडनं सांगितलं तर 10व्या माणसापर्यंत जोपर्यंत ती गोष्ट पोहोचते तोपर्यंत पूर्ण विषयच बदलून गेलेला असतो. शंखचूडला वरदान दिलं, पण तुलसीला हे माहिती नव्हतं. याने डायरेक्ट जाऊनच सांगितलं की कोण आहे तू, इथे काय करते आहे. ते म्हणते तुला काय काम आहे, मी कोणी पण असो. दोघांमध्ये विवाद झाला आणि त्या समयी ब्रह्माजी स्वयं पुन्हा तिथे प्रकट झाले आणि ब्रह्माजी म्हणतात की तुम्ही दोघं पण शांत व्हा, तुम्ही दोघं पण एक दुसऱ्यांसोबत लग्न करा. तुला एक योग्य पुरुषाची शोध आहे आणि या शंखचूडला योग्य स्त्रीची शोध आहे. तुम्ही दोघं पण एक दुसऱ्यांसाठी उत्तम आहात. त्या समयी तुलसीचं असं मनोमनी असं होतं की भगवान विष्णूंसोबत मला लग्न करायचं आहे, पण एवढा पक्का निर्धार तो दिसत नाही. पण योग्य पुरुष भगवान विष्णू किंवा भगवान विष्णू सारखा असा मला पती मिळाला. ब्रह्माजींनी येऊन वरदान देऊन टाकलं. दोघांनी लग्न केले आणि शंखचूड तुलसीला घेऊन आणि जेव्हा दानवांकडे आले तेव्हा दानवांना समाचार मिळाले की भाऊ पॉवरफुल उन्हाळे आता, मग आता यांनाच तिकीट द्यायला पाहिजे आणि बनवलं राजा शंखचूडला. जसे शंखचूड राजा झाले सर्व दानव त्यांच्या आज्ञेमध्ये राहू लागले आणि शंखचूड यांनी स्वर्ग पुन्हा देवतांकडून घेऊन घेतलं. खतरनाक कंडिशन असते.
कोण केव्हा युती तोडणार काहीच माहिती पडत नाही. सर्वात कन्फ्यूज जर कोणती प्रजा असली तर महाराष्ट्राची प्रजा आहे. त्यामुळे कोणाला द्यायचं मतदान, कोण कोणते सरकार होणार काहीच माहिती नाही. तर शंखचूड राजा झाले, सर्व देवता पराजित झाले आणि सर्वचे सर्व देवता भगवान शिवकडे आले. भगवान शिवला म्हणतात, हा अति आम्हाला दुःख देत आहे, आमचं राज्य घेऊन घेतलं, तुम्ही काहीतरी करा, आमचं राज्य आम्हाला वापस मिळालं पाहिजे. भगवान विष्णू म्हणतात, शंखचूड आहे भक्त, पण कोणाची वस्तू घेऊन गेली हे मोठं पाप आहे, हे योग्य नाही. भगवान शिव यांनी शंखचूडला संदेश पाठवला, तुला मी मारणार नाही, पण स्वर्ग हे देवतांचं आहे, त्यांचं घर त्यांना देऊन टाक. शंखचूडला पण सत्ताचा पावर चढला. तो म्हणतो, जे होत असतं ते करून घ्या, मी स्वर्ग आता देणार नाही, मी जिंकला आहे, आता मी वापस देणार नाही. भगवान शिव म्हणतात, मग मरायला तयार होऊन जा. आणि भगवान शिव युद्धासाठी तयार झाले. या बाजूला शंखचूड पण स्वतःची सेना घेऊन आले. माहिती आहे, एक फक्त आणि फक्त भगवान शिव सोबतच युद्ध करायचंय, बाकी देवता सर्वे काही एवढे शक्तिशाली नाही. समोरासमोर दानव सेना आणि देव सेना एकत्रित झाली. भगवान शिव शंखचूडशी युद्ध करू लागले. वारंवार शंखचूडला मारलं, पण शंखचूडचा मृत्यू झाला नाही. आणि त्या समयी ब्रह्माजी आले. ब्रह्माजी म्हणतात की असा मृत्यू पावणार नाही, मीच याला वरदान दिलं आहे, याच्याकडे जोपर्यंत ते कवच आहे ते जोपर्यंत आपण मागून घेणार नाही, जोपर्यंत तो देणार नाही, तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. आणि दुसरं, याची स्त्री हे पतिव्रता धर्म पालन करणारी स्त्री आहे, तिचा पतिव्रता धर्म तुटत नाही तोपर्यंत तो मरणार नाही. आणि त्या समयी भगवान शिव म्हणतात, आता हे दोघेही कार्य एकमेव व्यक्ती करणारे म्हणजे भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूला सांगितलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ होती. शंखचूड हा सकाळी सकाळी संध्यावंदन करून उभा झाला. होते तर ब्राह्मणाचे मुलं सर्व, दानव असो की देव असो, संध्यावंदन करून उभा झाला. नियम आहे की कोणी भिक्षुक आला, मागणारा आला, त्याला काही पण द्यावं. ब्राह्मणच्या वेशामध्ये भगवान विष्णू गेले. शंखचूड ओळखून गेला की भगवान विष्णू आहे, पण माझ्याकडे मागायला आले आहे. आणि तेव्हा भगवान विष्णूने मागितलं, मला तुझं एक कवच देऊन टाक. दानवांनी नाही सांगितलं की नाही, हे कपट आहे. शंखचूड म्हणतात, मला भगवान विष्णू स्वयं भिक्षुक म्हणून मागायला येत आहे, हे माझं मोठं भाग्य आहे. आणि शंखचूडला माहित असून सुद्धा शंखचूडनी स्वतःचं कवच हे काढून दिलं. म्हणजे होते दानव, अभिमानी, आसुरी वृत्तीचे, पण धर्म जो काही त्यांच्या जीवनामध्ये होता, जसं की संध्यावंदन नंतर दान देणं, ते त्यांनी सोडले नाही. आणि कवच घेतलं. शंखचूडला असं होतं की माझी पत्नी जोपर्यंत पतिव्रत आहे तोपर्यंत मला काहीच होणार नाही. चला सर्व दानव युद्ध करू लागले, तरी सुद्धा तो मरत नाही. भगवान विष्णूने या बाजूला शंखचूडचा रूप धारण केला आणि स्वर्गात पोहोचले. जसे शंखचूड आले, सर्व देवता, सर्व जे दानव होते जय जयकार करू लागले. तुलसीला समाचार मिळाले की शंखचूड माझे पती आले. तुलसीने विचारलं की अजून युद्ध चालू होतं, तुम्ही वापस का आले? शंखचूडच्या वेशामध्ये भगवान विष्णू होते. त्यांनी सांगितलं की ब्रह्माजींनी समजवलं की युद्ध करू नको, स्वर्ग वापस देऊन टाक. आणि निर्णय घेतला की स्वर्ग आपण आता देऊन टाकू.
आणि समाधान करून घेतलं आम्ही. तुलसीला पण आनंद झाला. तुलसी भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये शंखचूड सोबत राहू लागल्या आणि त्या समयी शंखचूडच्या भगवान विष्णूंनी पतिव्रता धर्म या तुलसीचा नष्ट केला. जसा पतिव्रता धर्म नष्ट झाला, या बाजूला भगवान शिव यांनी विशाळ एक त्रिशूळ हातामध्ये धारण केलं. ज्या त्रिशूळची लंबाई 1000 हातांची होती आणि रुंदी 100 हातांची होती. त्या त्रिशूळाने शंखचूडचं मस्तक उडवलं. ह्या बाजूला तुलसीला पण अपशुकन झाले आणि क्रिया पाहून समजून गेली की माझे पती नाही. तुरंतच हातामध्ये पाणी घेऊन विचारलं की कोण आहे, म्हणे तुम्ही सांगा नाही तर शाप देते. आणि त्याच समयी भगवान विष्णू प्रगट झाले. भगवान विष्णू म्हणतात मी स्वयं भगवान नारायण विष्णू आहे. आणि त्या समयी त्या तुलसीने शाप दिला की तुम्ही भगवान आहे पण तुमच्या हृदयामध्ये दया नाही, म्हणून जा पत्थर समान तुम्ही आहात, तुम्ही पत्थर बनून जा. या बाजूला शंखचूडचं मृत्यू झालं. सर्व देवता आनंदित झाले. भगवान शिव पण तुलसीकडे आले आणि तुलसीला सांगितलं की बघ तू भगवान विष्णू यांना शाप दिला आहे. तुझ्या मनामध्ये आधीपासूनच इच्छा होती की विष्णू सारखा किंवा विष्णूशी मला लग्न करायचं आहे. तू भगवान विष्णू यांना शाप तर दिला, तुझे पती पण आता मृत्यू पावले आहे. मी तुला एक वरदान देतो की तू नदी स्वरूप बनून जा. नदी झाल्यानंतर तुझं नाव गंडकी असं पडणार. तुझे 2 स्वरूप राहणार. एक तू गंडकी स्वरूपाने राहशील आणि एक तू तुलसी स्वरूपाने पण म्हटली जाशील. जे देवतांना अतिप्रिय तुलसी आहे ते तुलसी तू बनून जाशील. आणि तुझ्यामध्ये पत्थर स्वरूपाने हे नारायण शालग्राम स्वरूपाने तुझ्यामध्ये प्राप्त होते. असे वरदान तुलसींना दिले. अशा प्रकारे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी एकत्रित मिळून आणि या शंखचूडचा नाश केला. अशा प्रकारे युद्धखंडामध्ये आपण या 2 कथा आज श्रवण केल्या. तर एवढीच कथा आज करून आपण आता भगवान शिव यांच्या पूजनाकडे जाऊया. बसलेल्यांपैकी कोणीच रात्री नव्हतं वाटतं. जबरदस्त दहीहंडीचा कार्यक्रम झाला. तरुण कुडापा मंडळवाले होते सर्व. मोठी टीम आहे. तर तुम्हाला माहिती केवढी मोठी फौज आहे. तर दहीहंडीचा कार्यक्रम झाला, लेझिमचा कार्यक्रम झाला. म्हणजे आपण खूप काही जन्माष्टमी अनेक कार्यक्रम अलग अलग रीतीने केले, पण आतापर्यंतचा बेस्ट कार्यक्रम असेल आपल्या ह्या वर्षी जो झाला तो यापेक्षा चांगला पुढच्या वर्षी होणार. पण आतापर्यंतचा बेस्ट कार्यक्रम काल संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा खूप छान झाला. रात्री 1 वाजतापर्यंत फायर ब्रिगेडवाले पण होते ना, वरतून पाऊस पण सुरूच होता. म्हणजे खूप मजा आली. तर जन्माष्टमीचा कार्यक्रम खूप छान काल पण झाला. आता गणेश उत्सव येणार आहे. गणपती महाराजांचं पण त्याच रीतीनं आपल्याला स्वागत करायचं आहे. स्वामीनारायण जय. श्रीपतीं श्रीधरं सर्वदेवेश्वरं भक्तिदात्मजं वासुदेवं माधवं केशवं कानदं नारायणं नीलकण्ठं भजे सदानंद स्वामी महाराज. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्। सिद्धेश्वर महादेव की जय। ओम नमः पार्वती पतये हर